श्री स्वामी समर्थ. कधी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचायला बसलात आणि तुमच्या मनात विचार आला आहे का, मी बरोबर वाचते ना, माझे नियम तर चुकत नाहीत ना, किंवा माझी इच्छा खरंच पूर्ण होईल का? जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. अनेक भक्त नित्य पाठ करतात, पारायण करतात, जप करतात, तरीही म्हणतात की हवं तसं फळ मिळत नाही. तर काही लोक अगदी साधे वाचन करतात आणि त्यांचे आयुष्य बदलायला सुरुवात होते. फरक नियमांमध्ये नाही तर तुमच्या भावनेमध्ये, निष्ठेमध्ये आणि विश्वासात आहे. श्री स्वामी समर्थ सारामृत म्हणजे नक्की काय? स्वामींच्या कृपेचे जिवंत रूप. श्री स्वामी चरित्र सारामृत हा केवळ कथांचा ग्रंथ नसून स्वामींच्या दिव्य कृपेचे जिवंत रूप आहे. आयुष्यात प्रकाश. स्वामी हे केवळ देव नाहीत, तर ते आपले आईवडील, गुरु आणि रक्षणकर्ते आहेत. जेव्हा आपण या ग्रंथाचे वाचन करतो तेव्हा आपल्या मनातील अंधार हळूहळू दूर होऊन आयुष्यात सुखाचा प्रकाश येतो. वाचन करताना पाळायचे मुख्य नियम कोणते, तर चला जाणून घेऊया. अध्याय व गुरुचरित्राची सुरुवात सेवा करताना दररोज क्रमाने 3 अध्याय वाचावेत. उदाहरणार्थ पहिल्या दिवशी 1 ते 3 आणि दुसऱ्या दिवशी 4 ते 6. वाचनाची सुरुवात नेहमी गुरुवारपासूनच करावी, कारण गुरुवार हा गुरूंचा दिवस आहे आणि स्वामी समर्थ हे साक्षात गुरूंचे रूप आहेत. सोपा व नम्र संकल्प. वाचन सुरू करण्यापूर्वी खूप मोठा संकल्प करण्याची काहीच आवश्यकता नाही. मनातल्या मनात स्वामींना म्हणा, श्री स्वामी समर्थ, मी हे वाचन पूर्ण श्रद्धेने सुरू करत आहे. माझ्यावर कृपा करा, माझे मन शुद्ध करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. एवढा संकल्प पुरेसा आहे. श्री स्वामी समर्थ 11 माळी जप. वाचनाच्या आधी किंवा नंतर श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा 11 वेळी जप नक्की करावा. आपण रोज मोबाईलवर किंवा निरर्थक गप्पांमध्ये कितीतरी वेळ घालवतो. जर आपण स्वामींसाठी थोडा वेळ दिला तर स्वामी आपल्यासाठी आयुष्यभर वेळ देतात. हा मंत्र मनातील भीती दूर करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो. अहंकार पूर्णपणे सोडून द्या. मी रोज वाचन करते, मीच खूप मोठी भक्त आहे, असा अहंकार मनात येऊ देऊ नका. स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही. वाचन करताना मनात असा भाव असू द्या, स्वामी, मी जे काही करते ते तुम्हीच माझ्याकडून करून घेत आहात. माझे आयुष्य तुमच्या चरणी अर्पण आहे. हा भाव आला की संकटे आपोआप कमी होतात. शरीराची व मनाची शुद्धता सर्वात महत्त्वाची. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर शांतपणे बसावे. शुद्धता केवळ बाहेरची नाही तर मनाची आंतरिक शुद्धताही महत्त्वाची आहे. शांतपणे बसून वाचल्यास त्या दिव्य शब्दांचा थेट परिणाम आपल्या मनावर होतो. मनातील इच्छा पूर्ण होण्यामागचे रहस्य तर स्वामी योग्य तेच देतात. स्वामी समर्थ आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, पण ती इच्छा तुमच्या भल्यासाठी आणि आयुष्याला योग्य दिशा देणारी असावी लागते. आईसारखे मोकळेपणाने बोला. वाचन करताना कोणतीही खोटी भावना न ठेवता जसे आईला सांगतो तसे स्वामींना स्पष्ट सांगा. स्वामी, माझ्या मनात ही इच्छा आहे, ती मी तुमच्या चरणी ठेवते किंवा ठेवतो. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. हा भाव आला की इच्छापूर्तीची प्रक्रिया सुरू होते. संकल्पयुक्त पारायण म्हणजे जर घरात मोठी अडचण असेल, उदाहरणार्थ मुलाचे शिक्षण, आजारपण किंवा आर्थिक समस्या असेल, तर संकल्प करून 11 वेळा किंवा 21 नित्य वाचन ठरवून करा आणि तो संकल्प मध्येच सोडू नका. स्वामी ही एक अखंड शक्ती आहे आणि त्यांची नित्यसेवा केली तर आपल्या जीवनाचे सोने होते. सेवा म्हणजे काय? तर सेवा म्हणजे केवळ पूजा नाही, तर मनाचा स्वामींशी सतत संपर्क ठेवणे, वागण्यात नम्रता आणणे आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर राहणे होय. स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचे 5 सर्वात मोठे फायदे. संकटातून मुक्ती मिळते. स्वामी संकटात कधीही आपली साथ सोडत नाहीत. हा आंतरिक विश्वास निर्माण होतो. आरोग्य, संपत्ती आणि संतती, घरातील सर्व प्रकारच्या सुख समृद्धीसाठी हे वाचन फलदायी ठरते. मन शांती व संतापमुक्ती. मनातील भीती, असुरक्षितता आणि राग हळूहळू कमी होतो. घरातील कलह कमी होणे. विशेषतः रात्री वाचन केल्यास मनात शांती राहते आणि घरातील भांडणे मिटतात.
आयुष्यात निर्णय घेताना स्वामी योग्य दिशा दाखवतात. वाचन प्रभावी होण्यासाठी 5 सर्वात महत्त्वाचे टिप्स. निश्चित वेळ. रोज रात्री झोपण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटांची वेळ वाचनासाठी ठरवून घ्या. मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवा. वाचनाच्या वेळी मोबाईलचे नोटिफिकेशन किंवा स्क्रीनवर लक्ष जाणार नाही याची काळजी घ्या. वातावरण पवित्र करा. वाचनाला बसण्यापूर्वी छोटा दिवा आणि धूप लावा. वाचनानंतर शांत बसा. वाचन पूर्ण झाल्यावर लगेच न उठता 2 मिनिटे डोळे बंद करून शांत बसा, जेणेकरून त्या शब्दांचा चांगला परिणाम मनावर होईल. कृतज्ञता व्यक्त करा. दररोज स्वामींना म्हणा, स्वामी, तुम्ही मला जे काही दिले आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद. स्वामींना भक्ताचा विश्वास आणि कृतज्ञता खूप प्रिय आहे. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री गुरु माऊली.